हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला, शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 61. दर्पणाचेनी त्यागे, प्रतिबिंब बिंबी रिगे. का बुडी दिजे तरंगे, वायूचा ठेला. अर्थात यापासून दूर झाल्यावर त्यातील प्रतिबिंब बिंबात विरून जाते. तसेच वारा थांबला की पाण्यावरील तरंग पाण्यात विरून जातात. यालाच जोडून ओवी क्रमांक 62. ना तरी निदजात खेवो, पावे आपुला ठावो. तैशा बुद्धित्यागे देवी देवो, वंदिली मिया. अर्थात झोप झाल्यावर आपण जागृतावस्थेत येतो आणि आपल्याला स्वभान येते. माऊली म्हणतात, याचप्रमाणे मी बुद्धी दूर केली आणि शिवशक्तीला वंदन केले. स्वानुभव. आता माऊली शिवशक्ती समावेशन या अध्यायाच्या शेवटच्या ओव्यांकडे आपली यात्रा घेऊन जात आहेत. या 2 ओव्यांमधून त्यांनी एक फार मोलाचा उपदेश केला आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वानुभूतीची पोतडी मोकळी केली आहे. अमृतानुभव या ग्रंथाचे हेच फार मोठे अनमोल असे महावैशिष्ट्य आहे. एक महान योगियांचा राजा, अवतारी पुरुष त्याची स्वतःची अनुभूती आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी जराही काही बाकी न ठेवता सांगत आहेत. यासाठी माऊलींनी 61व्या ओवीमध्ये सकृतदर्शनी भिन्न वाटतील परंतु अंतिम एकच एक साध्य सिद्ध करणारी 2 उदाहरणे दिली आहेत. त्यानंतर 62व्या ओवीत त्यांनी एक फार चपखल असे उदाहरण देऊन नेमके आपले कोठे चुकते आणि त्यावर उपाय काय करावा त्याचे फार उत्तम मार्गदर्शन केले आहे. 2 उदाहरणे. पहिले उदाहरण, आपण आरशात पाहिले, डोकावलो की त्यात आपले प्रतिबिंब दिसू लागते. तथापि जर आपण आरशापासून दूर झालो की त्यात पडलेले आपले प्रतिबिंब मूळ बिंबात विलीन होते आणि आरसा पूर्वी जसा होता तसा रिता होतो. दुसरे उदाहरण, तसेच वारा सुटला की त्यामुळे पाणी हलू लागते आणि पाण्यावर तरंग उमटतात. तथापि वारा वाहायचा थांबला की ते तरंग शांत होतात आणि पाणी पूर्वस्थितीत स्थिर होते. यातील भिन्नता. या 2 उदाहरणात भिन्नता आहे, तथापि ती विविधता या स्वरूपात भिन्नता आहे. मुद्दामहून येथे ही 2 भिन्न स्वरूप असलेली उदाहरणे माऊलींनी दिली आहेत. आरशात आपल्या बिंबाचे प्रतिबिंब उमटते, तथापि आरशापासून आपण दूर झालो की ते प्रतिबिंबही आपल्याबरोबर आरशापासून दूर होते. ते प्रतिबिंब बिंबात म्हणजे आपल्या स्वतःत बाहेरच्या बाहेर विरून जाते, आरशात विरून जात नाही. परंतु वारा आला की पाणी हलू लागून पाण्यामधून उमटणारे तरंग वारा थांबल्यावर शांत होतात. तथापि ते तरंग पाण्यात विरून जातात, ते तरंग वाऱ्यात विरत नाहीत. याचा अर्थ प्रतिबिंब बाह्य भागामधून निर्माण होते आणि तरंग अंतस भागामधून निर्माण होतात. तथापि हे अंतर्बाह्य असे दोन्हीही बदल शांत होतात, आपापल्या मूळ जागी विरतात आणि तेथे पूर्वी जशी होती तशी स्थिती प्राप्त होते. यातील एकात्मता. याचा अर्थ अंतर्बाह्य असा कसाही बदल झाला तरी तो शांत होतो आणि त्यायोगे मूळ स्थिती प्राप्त करतो. कारण बाह्य किंवा अंतस असा दोन्हीही परस्पर विरुद्ध भासमान होत असलेला बदल हा मूलतः एकाच तत्वामधून निर्माण होतो. यामुळे शांत होणे हा त्याचा परिणाम एकच एक असतो.
कारण शिवशक्ती ब्रह्ममाया अशी जोडी सकृतदर्शनी भासमान होत असली तरीही त्यामागे मूलभूत एकच एक परब्रह्म पुरुषोत्तम हेच वैश्विक तत्व असते, हेच सर्वोच्च ज्ञान विज्ञान आहे. तथापि याचा बहुतांशी जणांना पत्ता नसतो. यामुळे ते अयोगिक आचरण करतात आणि त्याचा परिणाम म्हणून येथे संचित निर्माण होते आणि बहुतांशी जन जन्ममृत्यू या सापळ्यात अडकतात. चपखल उदाहरण. हे उमजावे म्हणून माऊलींनी 62व्या ओवीत एक फार छान उदाहरण दिले आहे. आपण निद्राधीन झालो की आपल्याला भान असत नाही. आपल्याला झोप लागते आणि आपण स्वतःला विसरतो. जणू काही निद्रा हा एक छोटासा मृत्यू आहे. तथापि जेव्हा आपल्याला झोपेमधून जाग येते तेव्हा आपण जागृत होतो आणि आपल्याला आपले स्वतःचे भान येते. आपल्याला आपले भान आल्यावर आपल्याला आपण झोपण्यापूर्वी जे जगलो, जे व्यवहार केले त्याची आठवण होते. जणू काही आपण झोपलोच नव्हतो. याचा फार महत्त्वाचा अर्थ असा आहे की आपण झोपल्यावर त्यापूर्वी आपण जे काही करतो त्यावर निद्रेचे तात्पुरते पांघरूण घातले जाते. जेव्हा त्या निद्रेचे ते पांघरूण दूर होते, आपण जागृत होतो, तेव्हा आपल्याला त्याखाली तात्पुरते झाकले गेलेले सर्व काही जसेच्या तसे आठवते आणि आपण पूर्ववत व्यवहार सुरू करतो. मार्गदर्शन. आता आपण येथे माऊलींनी त्यांच्या स्वानुभूतीवरून आपल्याला 62व्या ओवीत पुढे जे बहुमोल मार्गदर्शन केले आहे ते पाहू. 62व्या ओवीत माऊली पुढे म्हणतात की मनुष्य झोपेत असला की त्याला कसलेही भान नसते, परंतु जेव्हा तो निद्रेमधून जागा होतो तेव्हा त्याला पुन्हा स्वतःचे भान येते. याचा अर्थ जोपर्यंत मूर्छा आहे तोपर्यंत मनुष्य स्वभान विसरतो, फक्त विसरतो. याचा अर्थ त्याच्यात स्वभान मूलतः असते. तथापि तो झोपेत असल्यामुळे त्यापासून तो काही कालावधी दूर होतो. निद्रा झाली की तो जागृत होतो आणि त्याचे ते स्वभान पुन्हा प्रस्थापित होते. माऊली पुढे सांगतात की मी बुद्धीचा त्याग केला आणि शिवशक्तीला वंदन केले. हेच ते माऊलींचे बहुमोल मार्गदर्शन आहे. याचा अर्थ जोपर्यंत बुद्धी आहे तोपर्यंत संसार आहे. संसार पसरलेला आहे. संसार वृद्धिंगत होत आहे. संसाराला बुद्धी लागते. ती चालविली की भौतिकात कसे राहायचे ते फार छान जमते. भरपूर नवनवीन शोध लागतात. उपभोगांचे पेव फुटते. परंतु बुद्धीचा त्याग केला की संसार सुटतो आणि आपला अध्यात्मात प्रवेश होतो. बुद्धीचा त्याग केव्हा होतो? जेव्हा प्रज्ञा प्राप्त होते तेव्हा बुद्धीचा त्याग आपोआप होतो. प्रज्ञा केव्हा प्राप्त होते? जेव्हा अध्यात्म, सत्संग, साधना, उपासना करावी तेव्हा. याचा अर्थ आपण प्रज्ञेपासून कधीही ढळलेले नसतो. केवळ ही बुद्धी भौतिकात गुंतवून ठेवते म्हणून प्रज्ञा क्षीण होऊन मागे होते. संचित संपविण्यासाठी बुद्धी चमकू लागते. आपण बुद्धिरूपी निद्रेत, मूर्छेत प्रविष्ट होतो. यात भौतिक सौख्य मिळते आणि आपण बुद्धीला प्रोत्साहित करून आणखी उपभोगांचे गाठोडे वाढवितो. जेव्हा आपण अध्यात्म, सत्संग, साधना, उपासना करू लागतो त्यावेळी बुद्धी क्षीण होते. ती केवळ देह जीवित ठेवण्यापुरती उरते आणि त्यामागील प्रज्ञा उदित होते. येथे मग शिवशक्तीला आपोआप नमस्कार घडतो. आपल्याला ब्रह्म, माया यामधील ते एकतत्व उमजते. तेथे परब्रह्म पुरुषोत्तमाचे दर्शन होते. आपण अध्यात्माचे यात्रेकरू होतो. हरि ओम.